कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. रोगराई तर पाचवीला पुजलेली आहे. कधी अतिवृष्टी, कधी अति थंडी, कधी वादळ, त्यामुळे बागा उद्ध्वस्त होणं, यामुळं सातत्यानं उत्पादनामध्ये घट होते आणि यातून शेतकरी वाचला तर मग बाजारामध्ये त्याला व्यापाऱ्यांच्याकडून लुटलं जातं. रुमालाखाली हाताच्या पेरावर व्यवहार करणे, शेतकऱ्यांचा ऍडव्हान्स देत असताना त्याला 12% पासून 18% व्याज लावणे, अशा प्रकारची लूट व्यापाऱ्यांच्याकडनं व्हायला लागली आहे. ना कधी बाजार समित्यांनी लक्ष दिलं, ना कधी सरकारनं लक्ष दिलं. वादळामध्ये आंब्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, पण सरकारनं आंबा उत्पादकाकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही. यावर्षी आंब्याचं उत्पादनच नाही आणि मग काढलेलं जे कर्ज आहे ते फेडायचं कसं? खर तर कर्जमाफी संदर्भामध्ये राज्यभरामध्ये आंदोलन चालू आहेत, चर्चा चालू आहे, पण त्यात कोकणातला शेतकरी कुठंच नाही, आंबा उत्पादक कुठंच नाही. आणि हे जर चित्र थांबवायचं असेल तर कोकणातला आंबा उत्पादक शेतकरी हा आक्रमकपणानं आता पुढे येण्याची आवश्यकता आहे. 2 दिवसापूर्वी मी